नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत परफेक्ट अशी तांदळाची खीर. बरेच वेळेला तांदळाची खीर बनवताना ती खूप घट्ट तरी होते किंवा खूप पातळ तरी होते. त्यामुळे परफेक्ट असं प्रमाण काय घ्यावं हे बऱ्याच जणींना कळत नाही. आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणामध्ये तांदळाची खीर कशी बनवायची हे दाखवणार आहे. चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. इथे मी खीर बनवण्यासाठी अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतले, म्हणजे म्हशीचं दूध घेतलं, जे की अजिबातही साई वगैरे काढून घेतलं नव्हतं. दूध आल्यानंतर फक्त मी ते गरम करून घेतले. त्याचबरोबर अर्धी वाटी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे. आता खीर बनवताना नेहमी सुवासिक तांदूळच घ्या. दुसरा कोणता साधा तांदूळ घेण्याऐवजी आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळ घ्या, ज्याला की वास छान असेल. आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक अर्धा तास आपण याला भिजवून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये ठेवून मी अर्धा तास याला भिजायला बाजूला ठेवते. चला, अर्धा तास तांदूळ भिजलाय. आता याला मिक्सरला मी ओबडधोबड असं बारीक करून घेणार आहे. खूप त्याची अगदी पेस्टही नाही बनवायची, पण भरड अशी रवाळ असं मी याला वाटून घेतले. तुम्ही बघू शकताय, हातावर मी दाखवते, वाटल्यानंतर रवाळ असं स्ट्रक्चर येतं. इतपत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता दूध सगळ्यात आधी कढईमध्ये गरम करायला ठेवायचे. खीर बनवताना नेहमी एखादं पसरट भांडं घ्या, कढई किंवा पसरट साईज आकाराचं पातेलं घ्या, जेणेकरून तुम्हाला दूध ढवळायला मदत होईल आणि खीर आपल्याला दाटसर करायलाही मदत होते. आता दूध आपल्याला एक 5 ते 10 मिनटं मी हे तर छान उकळून घेतले. थोडंसं त्याला घट्टसरपणा अजून आला की आपले हे वाटलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घालायचे. आता वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं, ते पाणी देखील आपण या स्टेजला दुधामध्ये घालून घ्यायचे. आता लगे साखर घालायची घाई करायची नाही आहे. सगळ्यात आधी तांदूळ आपल्याला यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही लगेच तांदूळामध्ये साखर घातली तर चिकटसर अशी आपली ही खीर तयार होते किंवा खूपच घट्ट होऊन जाते. त्यामुळे जोपर्यंत तांदूळ पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि पळीने सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली तांदूळ लागणार नाही. तांदूळ साधारण 80 ते 85% शिजला की त्यानंतर आपल्याला साखर घालायची. इथे अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी तांदूळ यासाठी मी साधारण पाऊण वाटी साखर वापरले. आता साखर तुमच्या गोडीवर अवलंबून आहे. तुम्हाला कितपत गोड आवडते त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतरही आपण आता याला छान ढवळून घ्यायचे. जोपर्यंत खीर एकजीव होत नाही, साखर, दूध आणि तांदूळ संपूर्णपणे एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ एकदा चेक करून बघायचा. तांदूळ छान मऊसूद असं शिजला की यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड. अर्धा चमचा साधारण वेलची पूड घातली. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता हे तिन्ही गोष्टी मी छान तळून घेतल्या होत्या. त्या ओबडधोबड अशा कुटून घेतल्यात आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातल्यात. आता हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तळून घेतले तरी चालतील किंवा न तळता घेतले तरीही चालेल. तो ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपावर भाजून घेतले की त्याचा वास आपल्या खिरीला छान लागतो. त्याचबरोबर तांदूळ ज्या वेळेला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय, हे तांदूळही तुम्ही तुपावर भाजून घेऊ शकताय. परंतु मी इथे सुवासिक तांदूळ घेतल्यामुळे ते काही तुपावर भाजून घेतले नाहीत, कारण तुपाचा नंतर खूप उग्र वास येतो आणि तांदूळाचा जो मेन वास आहे तो त्यामध्ये दबला जातो. म्हणून मी इथे तुपावर भाजून घेतले नाहीत. परफेक्ट अशी आपली ही दाटसर खीर तयार झाली. तुम्ही बघू शकताय किती परफेक्ट अशी त्याची कन्सिस्टन्सी झाली आहे. खीर तुम्ही कोणत्याही सणावाराला झटपट अशी तयार करू शकता. फक्त तांदूळ एकदा अर्धा तास भिजायला घातले की अगदी झटपट अशी ही खीर तयार होते. व्हिडिओत दिलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही जर ही रेसिपी केली तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी तुमची तांदळाची खीर तयार होईल आणि सगळ्यांना खूप आवडेलही. चला, आजची खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईकही करा आणि आत्तापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.